थांब बाळा, आजचा दिवस साधा नाही. तुझ्या बंद नशिबाचे दरवाजे आता उघडले जाणार आणि तुझ्या शत्रूंचा अंत कायमचा होणार आहे. अनेक दिवसापासून तू वाट पाहत होतास त्याची चाहूल तुला आता लागणार आहे. जे प्रयत्न तू शांतपणे केलेस आता त्याचं फळ हळूहळू समोर येणार आहे. काही लोकांना वाटलं की तू कायम मागेच राहशील. त्यांनी तुझ्या क्षमतेवर शंका घेतली, तुझ्या मेहनतीची थट्टा केली आणि तुझ्या वाटेत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण वेळ प्रत्येकाचा हिशोब ठेवते. आज त्यांचे वेळेचे चक्र तुझ्या बाजूने फिरताना दिसत आहे. तुझं नशीब अचानक बदलणार नाही, पण त्याची दिशा नक्की बदलू शकते. जे काम अडकून बसलं होतं, ज्या गोष्टीसाठी तू चिंतेत होतास, त्यामध्ये सकारात्मक हालचाल सुरू होत आहे. त्यामुळे मनातील भीती बाजूला ठेव आणि आत्मविश्वासाने पुढे चालत राहा. जवळचे असूनही तुझ्या प्रगतीचे जे दुश्मन होते ते चेहरे आता स्वतःच अस्वस्थ होणार आहे. कारण सत्य हे आहे बाळा, मेहनतीला पर्याय नसतो. दुसऱ्याला खाली खेचून कोणीही वर जात नाही. आज त्यांना हे वास्तव स्वीकारावं लागणार आहे. म्हणून तू आज स्वतःवर आणि तुझ्या देवावर विश्वास ठेव. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. शेवटपर्यंत हा संदेश तू ऐक. माझ्या लेकरा, कोण काय बोलतंय यापेक्षा तू कोठे पोहोचत आहेस हे महत्त्वाचं आहे. तुझ्या संयमाची, तुझ्या संघर्षाची आणि तुझ्या धैर्याची किंमत तुला नक्कीच मिळणार आहे. आजचा दिवस तुला एक नवीन आशा, नवीन ऊर्जा, पुढे जाण्याची नवीन प्रेरणा देऊन जाणार आहे. लक्षात ठेव, जिंकणारा तोच जो शेवटपर्यंत थांबत नाही. आणि आज तुझ्या विजयाची सुरुवात झाली आहे. थांब, आजचा दिवस तुझा आहे. 100% तू यशस्वी होणार आहेस. आज निकालाचा हिशोब आहे आणि तो नशिबाचा निकाल तुझ्याच बाजूने होणार आहे. ज्यांनी तुला हरलेलं समजलं त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे. कारण तुझा संघर्ष संपत आला आहे. तू हारण्यासाठी जन्माला आलेला नाहीस. आज ते सिद्ध होणार आहे. तुझं भाग्य जागं झालं आहे बाळा. आता विजयाला कोणीही थांबवू शकत नाही. माझ्या लेकरा, देव उशीर करतो पण अन्याय नाही. आज तू जिंकणार आणि काही लोकांना तुझं यश पाहून शांत बसावंच लागणार आहे. फक्त तू हार मानू नकोस. कारण माझ्या लेकरा, तुझा देव तुझ्या पाठीशी आहे आणि तो कायमच तुझं संरक्षण करत आहे. म्हणून आजचा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण आज तुझ्या विजयाची एक नवीन सुरुवात होत आहे. कधी कधी आयुष्य अशा वळणावर आणून उभं करतं जिथे सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. मनात प्रश्न, डोळ्यात स्वप्न, पण परिस्थिती साथ देत नाही. तरीही जे लोक हार न मानता पुढे चालत राहतात त्यांच्यासाठी वेळ एक दिवस नक्कीच बदलते. तू केलेला प्रत्येक संघर्ष, प्रत्येक त्याग आणि प्रत्येक अश्रू वाया गेलेला नाही. आज नाही तर उद्या मेहनतीचं फळ मिळणारच आहे. अनेकांना वाटत होतं की तू थकशील, थांबशील किंवा मागे वळशील, पण तू अजूनही उभा आहेस आणि हाच तुझा सर्वात मोठा विजय आहे. सहमत असशील तर मी विजयी होणारच असे तू टाईप कर आणि हा संदेश ज्याला याची गरज आहे त्याला तू शेअर कर. माझ्या लेकरा, तुझ्या मनावरचं ओझं आता हलकं होणार आहे आणि प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एका छोट्या बदलाने होते. त्यामुळे आज दिसणाऱ्या छोट्या छोट्या संधींकडे तू दुर्लक्ष करू नकोस. तुझ्या यशामुळे आनंदी होणारे लोकही असतील आणि अस्वस्थ होणारे देखील, पण त्यांची चिंता तू करू नकोस. कारण जेव्हा तू प्रगती करतोस तेव्हा तुझ्याबद्दल बोलणारे सुद्धा वाढणार. महत्त्वाचं हे नाही माझ्या लेकरा की कोण काय बोलतं. महत्त्वाचं हे आहे की तू तुझ्या ध्येयाकडे किती वेगाने चालला आहेस. म्हणून आज तू स्वतःवर विश्वास ठेव. जुन्या अपयशांना विसर आणि नवीन आशेने पुढे जा. तुझ्या आयुष्यातील पुढचं पान कदाचित तुझ्या अपेक्षेपेक्षा अधिक सुंदर असणार आहे. संयम, विश्वास आणि मेहनत यांची साथ कधीच सोडू नकोस.
लक्षात ठेव बाळा, कोणताही विजय अचानक मिळत नाही. तो सातत्याने लढणाऱ्यांनाच मिळत असतो. आणि कदाचित आज तुझ्या त्या विजयाची सुरुवात होत आहे. जर तुला मान्य असेल तर माझा देव, माझे स्वामी असे तू टाईप कर आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर कर. कारण तुझ्या एका शेअरने कोणाच्या मनात आशा निर्माण होते आणि त्याचा पुण्याचा भागीदार तू बनत असतोस. माझ्या लेकरा, तुझं नशीब बदलायला निघालं आहे, पण काही नातेवाईक हे अजिबात त्यांना आवडणार नाही. तुझ्या यशाची बातमी ऐकून सर्वात जास्त अस्वस्थ कोण होत आहे तुला माहीत आहे का? तर ते तुझ्या जवळचेच आहेत. शत्रू समोरून हल्ला करतो, पण लोक काही नात्यातले जे नात्याच्या नावाखाली मागून वार करतात, पाठीत खंजीर खुपसतात. पण बाळा, तुला थांबवणाऱ्यांचा आता नशीब बदलणार आणि उत्तर त्यांना वेळ देणार. बघ, जवळचे लोक जेव्हा विरोधात उभे राहतात तेव्हा देव स्वतः तुझ्या बाजूने उभा राहतो. तुझ्या प्रगतीने जळणाऱ्यांचे दिवस आता भरले आहेत आणि तुझ्या विजयाची चाहूल त्यांना लागली आहे. तुझं नशीब सुरू झालं की शत्रूंना कारण शोधावी लागतात. माझ्या लेकरा, प्रत्येक शत्रू हा बाहेरचा असतो असं नाही. काही शत्रू असाही असतो जे आपल्या जवळच असतात, आपल्या सोबत. ते तुझ्या प्रत्येक यशावर लक्ष ठेवणार आणि कधीही मनापासून आनंद व्यक्त करणार नाही. जेव्हा नशीब साथ देत नसतं तेव्हा असे लोक आणखी मजबूत होतात. त्यांना वाटतं की आता हा पुढे जाऊ शकणार नाही, पण ते हे विसरून जातात की अंधार कायमचा नसतो. हे सगळं चित्र बदलून जाणार बाळा. तुझ्या आयुष्यातही असाच काळ येणार आहे, जेव्हा तुझी अडकलेली कामे पूर्ण होतील, बंद दरवाजे उघडतील, नवीन संधी मिळतील. आणि हे ते क्षण आहेत जेव्हा खरे शुभचिंतक आणि फक्त दिखावा करणारे यांच्यातील फरक तुला स्पष्ट दिसू लागेल. तुझं यश पाहून काही लोक टाळ्या वाजवतील, तर काहींच्या चेहऱ्यांवर शांतता दिसेल, कारण त्यांना तुझं यश स्वीकारणं कठीण जात आहे. पण त्यांच्याकडे तू लक्ष देण्यात वेळ घालवू नकोस. तुझा मार्ग आणि तुझं ध्येय यांच्यावर तू लक्ष केंद्रित ठेव. नशीब जेव्हा वळण घेतं तेव्हा वर्षानुवर्ष बंद असलेले मार्ग सुद्धा मोकळे होतात. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेव. लोक काय म्हणतात यापेक्षा तू काय करतोस हे महत्त्वाचं आहे. तुझी मेहनत, तुझा संयम आणि तुझा आत्मविश्वास तुला योग्य ठिकाणी पोहोचवणार आहे. लक्षात ठेव बाळा, नात्यांमधले मुखवटे जास्त काळ टिकत नाही. वेळ सर्वांची ओळख करून देते आणि मेहनत करणाऱ्याला त्याचा हक्काचा मान नक्कीच मिळवून देते. म्हणून तू विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. तुझ्या विरुद्ध खेळी करणारे आता तडफडत राहणार आहेत, कारण काही नातेवाईकांची झोप आता उडणार आहे तुझं यश पाहून. ज्यांनी तुला कमी समजलं आता ते पश्चाताप करणार. तुझ्या घरातच काही लोक तुझ्या पराभवाची वाट पाहत आहे, पण त्यांची वाट पाहणं आता व्यर्थ ठरणार आहे, कारण तुझं नशीब चमकणार आहे. तुझा शत्रू बाहेर नाही तर तो तुझ्या घरातच आहे. तुझी वेळ आता चांगली सुरू होत आहे, म्हणून तू हार मानू नकोस. माझ्या बाळा, ज्यांच्याकडून आधाराची अपेक्षा असते तेच कधी कधी मन तोडण्याचं काम करतात. पण हे लक्षात ठेव, लोकांच्या वागण्याने तुझी किंमत कमी होत नाही. माझ्या बाळा, तुझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगणारे, तुझ्या प्रत्येक अपयशात आनंद शोधणारे, तुझ्या प्रगतीवर नाराज होणारे लोक आज तुझ्या आसपास असणार, पण त्यांची शक्ती तुझं नुकसान करण्यात नाही तर तुझं लक्ष विचलित करण्यात असते. वेळ शांत आहे आणि ती सर्व पाहत आहे. कोण मनापासून साथ देतं आणि कोण फक्त देखावा करतं याचा हिशोब वेळ स्वतः ठेवणार. म्हणून कोणाच्याही वागण्यामुळे तू खचून जाऊ नकोस, कारण तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. तुला घाबरण्याचं काही एक कारण नाही. जर तुझ्या देवावर तुझा विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मला माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे तू टाईप कर आणि हा संदेश तू त्याला शेअर कर ज्याला याची
खरंच खूप गरज आहे. बाळा, जे लोक तुला दुर्लक्षित करत होते तेच अचानक तुझ्याशी जवळीक दाखवू लागणार आहेत. कारण यशाची चमक लपवता येत नाही. म्हणून तू आज एक निर्णय घे. कोण तुझ्याबद्दल काय बोलतं याचा विचार सोड. तुझ्या मेहनतीवर, तुझ्या स्वप्नांवर आणि तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर. कारण शेवटी लोकांचं मत नाही तर तुझे परिणाम बोलणार आहे. लक्षात ठेव, नशीब बदलायला एक क्षण पुरेसा आहे आणि तो क्षण आला की तुला कमी लेखणारेच सर्वात जास्त आश्चर्यचकित होणार आहे. तुझ्या नशिबाची पहाट आता जवळ आली आहे आणि नात्याच्या नावाखाली लपलेले शत्रू आता अस्वस्थ होणार आहेत. होय माझ्या लेकरा, बघ, तुला वाटत असलेली सर्व चिंता तुझा देव आता कमी करणार आहे. तुझ्या शांततेला कमकुवत समजणाऱ्यांची चूक आता उघड होणार आहे. माझ्या लेकरा, तुझं नशीब लिहिणारा वर बसला आहे, तुझे नातेवाईक नाही. ज्यांनी तुझ्या वाटेत काटे टाकले त्यांनाच आता तुझा रस्ता दिसणार नाही. तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामागचं संघर्ष कोणाला दिसलं नाही, पण त्याच संघर्षाचं फळ आता तुला मिळणार आहे. तुला हरवण्याने अनेक प्रयत्न झाले, पण तुला जिंकवण्याचा निर्णय वेळेने घेतला आहे. घरातील काही चेहरे हसतात तुझ्या समोर, पण तुझ्या यशानेच सर्वात जास्त ते अस्वस्थ होत आहे. तुझ्या आयुष्याचं नवीन पर्व आता सुरू होणार आहे. बाळा, आजवर तुला थांबवलं गेलं, पण तुला थांबवणं कोणाच्याही हातात राहणार नाही. तुझी किंमत तुला गमावणाऱ्यांना उशिरा समजणार आहे. बाळा, बघ, बोलण्यात आपुलकी आणि मनात वेगळीच भावना, अशा वेळी स्वतःवरचा विश्वासच सर्वात मोठा आधार आहे. बाळा, प्रत्येक शर्यतीचा निकाल सुरुवातीला लागत नाही. काही विजय शेवटच्या टप्प्यात मिळत असतो. म्हणून संयम ठेवणारा माणूस अनेकदा सर्वांना मागे टाकत असतो. तुझ्या आयुष्यातील अडचणी तुला तोडण्यासाठी आलेल्या नाहीत, त्या तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी आल्या आहेत. प्रत्येक अपमान, प्रत्येक नकार आणि प्रत्येक दुःख तुझ्या आयुष्यातील यशाची पायरी बनत आहे. काही नातेवाईकांना तुझी प्रगती पाहून आनंद होत नाही. त्यांना तुझी गरज होती तेव्हा तू कमजोर राहावा असं वाटत होतं, पण आता परिस्थिती बदलत आहे. तुझ्या मेहनतीचा प्रकाश दूरपर्यंत पोहोचू लागला आहे. म्हणून बाळा, दुसऱ्यांच्या मतांमुळे नशीब बदलत नाही. नशीब बदलतं ते मेहनतीने, धैर्याने आणि योग्य वेळी घेतलेल्या निर्णयाने. त्यामुळे डोकं उंच ठेव आणि तुझा प्रकाश, तुझा प्रवास, तुझी मेहनत हे सुरू ठेव. वेळ कोणाचीच कायम राहत नाही बाळा. आज जे तुला कमी समजतात, उद्या तेच तुझ्या यशाच्या गोष्टी इतरांना सांगणार आहेत. कारण तुझा देव तुझ्या पाठीशी आहे आणि त्याने तुला कधीच एकटं सोडलेलं नाही. जर विश्वास असेल तर माझी स्वामी आई माझ्या पाठीशी आहे असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या बाळा, तू एकटा असल्यासारखा तुला वाटेल, पण तुझा देव तुझ्या प्रत्येक पावलाबरोबर आहे. जगाने साथ सोडली, पण देवाने तुझी साथ सोडली नाही. तुला पडताना अनेकांनी पाहिलं, पण तुला उभं करणारा तुझा देव आहे. तुझा देव शांत बसलेला नाही. तुझी प्रत्येक अश्रूचा हिशोब आता देव करणार आहे. तुझा हात कधीच देवाने सोडला नाही. तुझ्या मागे एक दैवी शक्ती उभी आहे. म्हणूनच कितीही वादळ आले तरी तू टिकून आहेस. बाळा, कितीही कठीण प्रसंग आले तर कितीही काही लोकांनी साथ सोडली तरी तू आज जिथे उभा आहेस याचं कारण तुझी ताकदच नाही, तर तुझ्या पाठीशी उभा असलेला देव सुद्धा आहे. जेव्हा तुला वाटतं सगळं संपलं, तेव्हाही देवाने तुझ्यासाठी एक नवीन मार्ग तयार केला आहे. म्हणून तू घाबरू नकोस. ज्याचा हात देव धरतो त्याला जगातील कोणतीही शक्ती कायमचं हरवू शकत नाही. होय माझ्या लेकरा, आणि तीच स्वामी शक्ती तुझ्या पाठीशी आहे. जर विश्वास असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर.
कारण प्रत्येक संकटातून बाहेर काढणारा तुझा देव आता तुझ्या शत्रूंना तुझी ताकद दाखवणार आहे. ज्याचं रक्षण देव करतो त्याचं नुकसान करण्याची ताकद कोणातच नाही. तुझा देव शांत आहे म्हणजे तो काही करत नाही असं नाही. तू फक्त योग्य वेळेची वाट बघ. देवाने तुला इतक्या संकटातून बाहेर काढलं, मग हे संकट सुद्धा निघून जाणार आहे. आज तू जिथे आहेस तिथपर्यंत तुला आणण्यात तुझ्या मेहनतीसोबत तुझ्या देवाची सुद्धा कृपा आहे. तुझी वेळ येणार आणि आता देवाची साथ तुला मिळणार आहे. तुझी वेदना, तुझा संघर्ष, तुझी झुंज कुणालाही समजली नाही, पण तुझा देव तुझ्या प्रत्येक अश्रूंचा साक्षीदार आहे. तू अंधारात चालत असताना तोच तुझ्यासाठी प्रकाशाचा मार्ग तयार करत होता. आज तू जिवंत आहेस, लढत आहेस आणि आशा ठेवून उभा आहेस, कारण याचं एकच, देवाने तुला कधीच एकटं सोडलं नाही. योग्य वेळ आली की तो तुझ्या संयमाचं आणि विश्वासाचं फळ नक्कीच देणार आहे. श्री स्वामी समर्थ.